म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनास्थळी सध्या पोहोचलेले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपोजवळील इमारत दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अजूनही 7 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। त्यांना बाहेर काढण्याचं सध्या काम सुरू आहे। आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त इमारतीची सध्या पाहणी सुरू आहे। पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनास्थळी सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत। आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेकांचा शोध सुरू आहे। 7 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय। त्यांना बाहेर काढण्याचं सध्या काम सुरू आहे। आतापर्यंत एकूण 16 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मोशी दुर्घटनेत आतापर्यंत 16 काल आम्ही एक मिनिट थांबा ना। अजूनही सुरू आहे। अजूनही अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झालाय त्या ठिकाणी सध्या ते पोहोचलेले आहेत। आतापर्यंत 16 जणांना या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मात्र अजूनही 7 जण या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत अशी माहिती सध्या समोर आलेली आहे।